दरवर्षी आपण या सोहळ्याची आतुरतेनं वाट पाहत असतो. मराठीतला भव्य दिव्य आणि मनोरंजन विश्वात मानाचा समजला जाणारा सोहळा म्हणजे झी चित्रगौरव पुरस्कार. आणि यंदाचा झी चित्रगौरव पुरस्कार 2025 हा नुकताच 18 फेब्रुवारीला मुंबईत पार पडला. दरवर्षी या सोहळ्यात मराठी तंत्रज्ञ, कलाकार तसेच उत्तम कामगिरी करणाऱ्या चित्रपटांचा सन्मान करण्यात येतो. यावर्षी तर या सोहळ्याच्या शर्यतीत नाच ग घुमा, नवरा माझा नवसा चटू आणि फुलवंती असे दर्जेदार सिनेमे होते. पण फुलवंती या सिनेमानं या पुरस्कार सोहळ्यात आपला ठसा उमटवलाय. प्राजक्ता माळी हिनं निर्मित केलेला तिचा पहिला चित्रपट फुलवंती हा 11 ऑक्टोबर 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा प्रचंड गाजला. या सिनेमाबरोबरच या सिनेमातली गाणी सुद्धा सुपरहिट झाली. रसिक प्रेक्षकांचं भरभरून या चित्रपटाला प्रेम मिळालं. या सिनेमाचं दिग्दर्शन स्नेहल तरडे यांनी केलं असून यामध्ये प्राजक्ता माळी, गश्मीर महाजनी, क्षितिज दाते आणि निखिल राऊत यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. आता सिनेमाला एवढं भरभरून प्रेम मिळाल्यानंतर झी गौरवची ती मानाची ट्रॉफी म्हणण्यापेक्षा मानाच्या ट्रॉफ्या फुलवंतीनं मिळवल्यात. प्राजक्ता माळीनं सोशल मीडियावर पोस्ट करत असं म्हटलंय, फुलवंतीच्या आयुष्यातील क्षण आणखी फुलायला लागलेत. फुलवंतीत सहभागी झालेल्या सगळ्यांचाच हा गौरव आहे, कारण या सोहळ्यात द मोस्ट नॅचरल परफॉर्मन्स ऑफ द इयर अर्थात प्राजक्ता माळी, सर्वोत्कृष्ट छायाचित्रण महेश लिमये, सर्वोत्कृष्ट गायिका वैशाली माडे, सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव, सर्वोत्कृष्ट वेशभूषा मानसी अत्तरदे, सर्वोत्कृष्ट रंगभूषा महेश बराटे अशी एकूण 1 नाही 2 नाही तर तब्बल 6 पारितोषिकं या सिनेमानं पटकावली आहेत.